नमस्कार. आज आपण श्री सत्यनारायणाची कहाणी ऐकणार आहोत. ऐका सत्यनारायण देवा तुमची कहाणी. काशीला शतानंद नावाचा एक ब्राह्मण होता. तो खूप गरीब होता. भिक्षा मागून कुटुंबाचे पोषण करी. मनात देवाचेच नामस्मरण करी. एकदा एक वृद्ध ब्राह्मण त्याला वाटेत भेटला. तो शतानंदाला म्हणाला, बाबा रे, तू सत्यनारायणाला शरण जा, म्हणजे तो प्रसन्न होईल. असे म्हणून प्रत्यक्ष सत्यनारायणच प्रगट झाले. त्यांनी त्याला सर्व पूजाविधी सांगितला. प्रसादासाठी गव्हाचा रवा, तूप, साखर, दूध, केळी वगैरे वस्तू सव्वा मापाने घेऊन त्याचा शिरा करायला सांगितले. भक्तियुक्त अंतःकरणाने पुन्हा करतात त्यांना आपण प्रसन्न होतो असं ते म्हणाले आणि गुप्त झाले. पुढे तो भिक्षेला गेला. त्याला खूप भिक्षा मिळाली. तशी त्याने पूजा साहित्य आणले, प्रसादाच्या वस्तू आणल्या आणि यथाविधी पूजा केली. कहाणी केली. प्रसाद आपण घेतला आणि सर्वांना वाटला. त्याने श्री सत्यनारायण संतोष पावला. ब्राह्मणाला धनसंपत्ती, वैभव सर्व काही मिळाले. एकदा एक भिल्ल त्या गावात लाकडाची मोळी विकायला नेहमीप्रमाणे आला. शतानंद ब्राह्मणाचे वैभव बघून तो थक्क झाला. तो गरिबाचा श्रीमंत कसा झाला? त्याने ब्राह्मणाला विचारले. हा सगळा सत्यनारायण पूजनाचा प्रताप, असे ब्राह्मणाने सांगितले. मग त्या ब्राह्मणाकडून माहिती घेऊन त्याने आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा केली. तीर्थप्रसाद भक्षण केला. कथा ऐकली. त्याने त्याच्या मनाची इच्छा पूर्ण झाली. पुढे मणिपूरचा चंद्रचूड राजा श्री सत्यनारायणाची पूजा समारंभपूर्वक करीत होता. तेवढ्यात रत्नपूरचा एक वाणी नौकेत बसून नदीमार्गे चालत असताना त्याने तो सोहळा पाहिला. नावेतून उतरून तिथे गेला. कोणाची पूजा कशी करावी, काय फळ मिळते म्हणून विचारले. त्या पूजेने संपत्ती, धनदौलत वगैरे सर्व मिळते, म्हणून मला संतती झाली तर मी सत्यनारायण पूजा करीन, असा नवस त्याने केला. त्याचप्रमाणे सत्यनारायण कृपेने त्याला एक सुंदर कन्या झाली. तिचं कलावती असे नाव ठेवले. ती मोठी झाली. कांचनपूरच्या शंखपतीशी तिचे लग्न लावून दिले. त्याला घरजावई केला. सगळे काही ठीक झाले, परंतु श्री सत्यनारायण पूजनाचा विसर पडला. एके दिवशी साधूवाण्याने सोनं नाणं हिरे माणके नौकेत भरली आणि जावयासह तो व्यापाराला निघाला. ठिकठिकाणी त्यांनी माल विकला. खूप फायदा मिळवला. पण काय झाले, त्या नगरातले राजभंडार त्याच रात्री चोरीला गेले. ते राजाला कळाले. चोरांना पकडून आणा असा आदेश दिला, पण सेवकांना चोर काही पकडेनात. मग त्यांनी काय केले, राजाच्या भीतीने साधूवाण्याला व त्याच्या जावयालाच त्यांनी चोर म्हणून पकडले. त्यांनी कारागृहात टाकले. त्याची दौलत राजभांडारात जमा केली. इकडे साधूवाण्याची पत्नी लीलावती वाट पाहत होती. मुलगी कलावतीने चाललेल्या श्री सत्यनारायण पूजेचा प्रसाद भक्षण केला आणि आपला पिता व पती सुखरूप परत आले तर आपणही श्री सत्यनारायणाची पूजा करीन असं मनी नवस केला. मग लीलावतीने साहित्य जमवून पूजा केली. सत्यनारायण संतुष्ट झाला. त्याच रात्री तो राजाच्या स्वप्नात गेला. साधूवाणी व त्याचा जावई हे चोर नसून साव आहे, त्यांना सोडून दे असं म्हणाला. राजाने तसे केले. त्यांचे द्रव्य त्यांना दिले आणि त्यांचा सत्कार करून त्यांना जाऊ दिलं. नौकेत बसून जात असताना संन्यासाचा वेश घेऊन सत्यनारायण त्या वाण्याला म्हणाले, नौकेत काय भरले आहे? वाणी म्हणाला, नौकेत पानपाचोळा वगैरे भरला आहे. देव म्हणाला, तसेच हो, तुझी वाचा खरी ठरो. मग चमत्कार झाला. नौकेतले धन नाहीसे झाले. पानपाचोळा भरलेला दिसला. वाणी आकांत करू लागला. जावई म्हणाला, संन्याशाला खोटे सांगितले म्हणून असं झाले. आता त्याला शरण जा, क्षमा मागा. त्या संन्यासीरूपी सत्यनारायणाने त्याला त्याने केलेले नवसाची आठवण करून दिली. वाण्याने नमस्कार करून क्षमा याचना केली. सत्यनारायणाने कृपा करताच त्याचे धन होते तसे नौकेत भरलेले दिसले. देवाचे आभार मानून सासरा जावई तिथून निघून गेले.
आपल्या गावाजवळ आले. ते लीलावती व कलावतीला कळालं. सत्यनारायणाची पूजा केली. परंतु आनंदाच्या भरात तीर्थप्रसाद न घेताच कलावती आपल्या पतीला भेटायला धावली. देवाचा रोष झाला. त्यामुळे तिचा पती नौक्यासहित पाण्यात बुडाला. सर्वजण शोक करू लागले. तोच आकाशवाणी झाली, आधी परत जा, तीर्थप्रसाद भक्षण कर, मग सगळं काही ठीक होईल. तिने तसं केले. मग नवल घडलं. कलावतीचा पती नौकेसह सुखरूप परती आला. आनंदी आनंद झाला. मग ती सत्यनारायणाची पूजा केली, तीर्थप्रसाद घेतला, कथा श्रवण केली. त्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली. प्रसादाचा अपमान केला तर सत्यनारायणाचा कोप होतो. एकदा काय झाले, अंगध्वज नावाचा एक राजा शिकारीसाठी अरण्यात गेला. तिथे एका झाडाच्या छायेत विश्रांती घेऊ लागला. तोच त्याला गाढ झोप लागली. बाजूलाच काही गुराखी मुलं सत्यनारायण पूजित होती. पूजा संपल्यावर त्यांनी प्रसादाचा एक द्रोण राजाच्या शेजारी ठेवून दिला. राजा उठला, प्रसाद पाहिला, मनात म्हणाला की मी राजा आणि हे गुराखी यांच्या हातचा प्रसाद कसा खायचा. तो प्रसाद न घेताच राजा गेला. जातो तर काय, सगळे पुत्र मरण पावलेले, प्रधान राज्य सोडून गेलेले, राजवैभव नष्ट झालेले त्याने ओळखले. प्रसाद न घेतल्यामुळे हे घडले. लगेच परत अरण्यात गेला. गुराख्यांसह सत्यनारायण पूजला. देव संतुष्ट झाला. सगळं होतं तसं झाले. भावभक्तीने सत्यनारायण पूजला तर देव प्रसन्न होतो. सत्यनारायणाच्या कृपेने शतानंद ब्राह्मण, भिल्ल साधू आणि अंगध्वज राजा यांचे जसे कल्याण झाले तसे तुमचे आमचे कल्याण होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.